कोणी हातलमने दिली का खबर? काय काय झालं? एवढं घाई घाईत कुठे निघालाय? काही प्रॉब्लेम आहे का? मी हेल्प करू? गरज नाही, आपण आपला व्यवस्थित मॅनेज करू शकतो. चल कॉलर. अरे का? पण मी हेल्प केली तर काय प्रॉब्लेम आहे? देवाला शोधताय ना तुम्ही. कबीर हे बघ राधा, आता आम्ही घाईत आहोत, आपण नंतर बोलू. चल. अरे पण तुम्ही सगळ्यांची हेल्प घेताय, मग मी मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे? कारण मुळात तुला देवाचा प्रॉब्लेम आहे आणि देवाला शोधायला ना आम्ही समर्थ आहोत. ओके? का? मी तुझी कोणीच नाहीये का? इतकी वाईट आहे मी? राधा प्लीज. का? का प्लीज का? मी लायक नाहीये का तुझ्या? आणि मी असं काय चुकीचं वागले जे तू माझा एवढा राग करतोयस? मी तुझ्याकडे काय मागितलंय असं? तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नाही, एवढा कशात बिझी असतोस? कॉलर, आपण बाहेर थांबतोय. तुझं झालं की ये. चला रे. मी कशातही बिझी असेल, तुझा काय संबंध? तुला मध्ये पडायचं काहीच गरज नाही, कळलं? आणि ही तुझी जी फेक काळजी आहे ना, ती कळते मला. हे सगळं नाटक आहे तुझं. यातले 10% इमोशन्स पण खरे नाहीये तुझे. हे बघ, आमचं आम्ही बघून घेऊ, आम्हाला आमचं काम करू दे. म्हणजे मी तुमच्या कामाच्या मध्ये येते असं म्हणायचंय का तुला? तू तुझं काम कर, मी माझं काम करते. तुला कसलं काम आहे ग? हेच, माझं स्टेटस चेंज झालंय ना, सो तेच अपडेट केलंय सोशल मीडियावर. व्हॉट? राधा, यू मॅड? हे सगळं सोशल मीडियावर अपडेट करायची काय गरज होती? का? घाबरतोयस का? आणि जर नाहीच आहे ना तुझं प्रेम, तर कर ना मग तू पण स्टेटस अपडेट. की आता भीती वाटतेय सगळ्यांना कळेल म्हणून. म्हणजे याचा अर्थ तुलाही आपलं रिलेशनशिप तोडायचं नाहीये. तुझं अजूनही प्रेम आहे माझ्यावर. राधा, हे बघ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मला फक्त सोशल मीडियावर आपल्या ह्या रिलेशनशिपचा तमाशा करायचा नव्हता, म्हणून मी असं तुझ्यासारखं चाइल्डिश नाही वागलो, कळलं? म्हणजे याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही फिलिंग्स आहेत आणि तू कितीही लपवलंस ना तरी. रिलेशनशिप स्टेटस सिंगल, ब्रेकिंग अप विथ राधा. हॅपी? हे बघ, माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही फिलिंग्स नाहीयेत, कळलं? आता पक्षी बिचारा तडफडतोय, राक्षसाला पण त्रास होईल ना आता. आणि त्याला त्रास झाला की राक्षस त्याच्या गुहेतून बाहेर येणार. वाव, ते इतकं सोपं होतं. क्या बात आहे राधा. ऍज युज्युअल यू आर ग्रेट. तुम्ही माझ्यासोबत गेम खेळला, आता गेम जिंकायचा कसा आहे राधा तुम्हाला दाखवेल. अरे शोधायला हवा आपण आता सगळीकडे. कुठे बोललेला तुम्ही? इथेच ना? अरे हाच एरिया आहे ना? हा हा हाच आहे. गब्बर सत्य, ये या बदला, या बदला. ये. गब्बर सगळीकडे बघूया कोण आला तर त्याला करायचं. सर, आपण वेळेत आहोत. हो. अरे पण या एवढ्या मोठ्या बसीत आपण भाईला शोधायचं कुठं? सापडेल. देवा आता सापडलंच म्हणून समजा. हा, पण ते कळलं नाही आपल्याला. तुम्ही असं का म्हणताय? ज्या माणसाला मी देवाचं लोकेशन शोधायला सांगितलंय ना, त्याचा फोन आला होता. जर देवाने आता कुणाला फोन केला तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला कळेल. दॅट्स ग्रेट सर. हा हा, हे भारीच झालं ना मग. म्हणजे आजच्या दिवसात देवाबाई आपल्याला भेटणारच. हे गब्बर, आपण तिकडे जाऊन शोधूया. आणि हे भाई लोक, तुम्ही कुठे म्हणालेला? हा, मग जा तिकडे. चला चला चला. मी या बाजूला बघतो. हा चालेल. मी तिकडे जातो. चल चल. रिलॅक्स. तू पॅनिक होऊन काहीही होणार नाहीये. कळतंय मला, पण तू काळजी करू नकोस. विक्रांत ज्या पद्धतीनं शोध घेतोय ना, देवा नक्की सापडेल. खरंच तुला असं वाटतंय? ऑफकोर्स. आणि देवा खरंच परत आले तर मी स्वतः तुझं लग्न त्याच्याशी लावून देईन.
माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, आय एम सो हॅपी. थँक गॉड देवा, तू माझा स्टेटस चेक केलंस. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे पक्षाला त्रास झाला आणि त्या राक्षसालाही त्रास होणार. तर राक्षसाला त्रास होणार म्हणजे तो त्याच्या गुहेतून बाहेर येणार. येस, आय एम सो हॅपी. राधा, यू आर ग्रेट.
राधा तू दमलीशील ना, हे खूप आत आहे ग. थांब आपण पाणी घेऊन येऊ तुझ्यासाठी. कशाला? दमले तर दमले, तुला काही आहे त्याचं? आपली एकुलती एक मुलगी आहे, तिलाही काही न सांगता सवरता तू घरातून निघून गेलास. तुला काही काळजी आहे का तिची? विचार तरी केलास का काय वाटलं असेल तिला? काय झालं? असं का बघतोयस माझ्याकडे? तुला शोधण्यासाठी मी किती आटापिटा केला माहितीये तुला? आय नो मी सतत तुझ्याशी भांडत असते, तुला काही ना काही बोलत असते, तुझ्याशी नीट बोलत नाही. पण कसंही झालं तरी तू बाबा आहेस माझा आणि मी मुलगी आहे तुझी, तरी तू मला एकटीला सोडून निघून गेलास. ए राधा बाळा, एवढं वाईट वाटून नाही घ्यायचं. वाईट नको वाटून घेऊ, मग काय खुश हो. तरी बरं झालं तू मला फोन करून इकडचा पत्ता दिलास. आणि एरवी जरी मी तुझ्याशी भांडत असले तरी तू माझ्या समोर असतोस ना रे. पण हे राधा, आपण आता समोर आहे ना तुझ्या, आपल्याला पाहिजे ते बोल, आपल्याला हवी तेवढी ओरड. आपण काय पण बोलणार नाही तुला. अगं आपण बाप आहे ना तुझा, आपण तुझ्यापासून नाही दूर राहू शकत. आपण तुला जाम मिस केला. अगं तुझं ते स्टेटस का काय ते बघितलं आणि आपल्याला कळलंच नाही काय करायचं ते. आपण सरळ मोबाईल घेतला आणि फोन मारला तुला. राधा, तू आपल्याशी कशी वागलीस, आपल्याला काय पण बोलीस ना, आपल्याचं काय पण नाही. पण आपण तुला दुःखात नाही बघू शकत. बाबा, हे राधा बाळा, मी तुला खूप मिस केलं. मला माहितीये देवा, म्हणूनच तर स्टेटस ठेवलं मी आणि कबीरला सुद्धा स्टेटस ठेवायला भाग पाडलं. नाहीतर तू गुहेच्या बाहेर नसताच आलास ना. आकाश, किती दिवसांनी तू आपल्याला बाबा म्हणून हाक मारलीस, आपल्याला अशी कडकडून मिठी मारलीस. आपण तुला जाम मिस करत होतो. आपण रोज तुझे फोटो बघायचो. मग का दूर गेलास तू माझ्यापासून? मला माहिती मी तुला खूप त्रास दिला बाबा. मला प्लीज माफ करशील ना? मी खूप वाईट वागले तुझ्याशी बाबा, प्लीज मला माफ कर. ए राधा बाळ, रडायचं नाही. आपण आहे ना, आपण तुझा बाप इथे आहे ना, मग अजिबात रडायचं नाही. बाबा मी खूप वाईट आहे, म्हणून माझ्यासोबत पण वाईटच होतं. आणि मी तुला त्रास दिला ना, त्या बदल्यात मला पण त्रासच मिळाला. कबीर पण सोडून गेला बाबा मला. बाबा मी एकटी पडली. नाही नाही बाळ, तू अजिबात एकटी नाही. आपण आहे ना, तुझा बाप आहे ना, यायचे तुझ्या बरोबर. अगं राधा, कबीर सोडून गेला म्हणून काय झालं? आपण त्याला आत्ताच्या आत्ता शोधून काढू. हा राधा, आपण सांगतो तुला, तुझ्या बरोबर कोण राहिलं न राहिलं आपल्याला काय पण माहित नाही. पण हा बाप मात्र ना तुझ्या बरोबर सतत राहणार आहे, हा आपला शब्द आहे. कुठली गोष्ट आपल्याला हवी तशी आणि हवी तिथे पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते सोशल मीडिया. मला फक्त सोशल मीडियावर आपल्या ह्या रिलेशनशिपचा तमाशा करायचा नव्हता. म्हणजे याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही फिलिंग्स आहेत. रिलेशनशिप स्टेटस सिंगल, ब्रेकिंग अप विथ राधा. हे राधा, कसला विचार करते बाळा? हे बघ, आपण आहे ना तुझ्या बरोबर. हा, कसलंच टेन्शन घ्यायचा नाही तू. हा बाबा, बाबा मी खरंच खूप चुकीचं वागले. मी असं नको वागायला होतं. बाबा मी काय केलं म्हणजे मला प्रायश्चित करता येईल? बाबा सांग ना. बाबा तू म्हणशील तसं मी करेन. तू मला परत सोडून कुठेच जाणार नाही. नाही नाही राधा, आपण तुला सोडून कुठेच जाणार नाही. हा बाबा, आता तू मला न सांगता काहीही करायचं नाही आणि कुठेही जायचं नाही. नाही राधा, आपण तुला सोडून कुठेच जाणार नाही. आपल्याला ना आपल्या राधापेक्षा ना जास्त महत्वाचं काय पण नाहीये. बस तू फक्त खुश राहायला पाहिजे. राधा, आपण तुझ्यासाठी काय पण करू शकतो. बोल, तू फक्त बोल. बाबा, बाबा मला माझी चूक लक्षात आली आणि आता मी ती दुरुस्त करणार आहे. अरे आणि यापुढे तुला त्रास होईल ना असं मी कधीच नाही वागणार काही. अरे राधा, असं नाही बोलायचं बाळ. पण हे सांगू तुला,
आज आपण ना जाम खुश आहे. आज कोणी आपल्याकडे आपला जीव जरी मागितला ना तरी हा देवा त्याला असा देईल. बाबा अरे राधा, बाबा सत्या काय झालं? आपण सगळीकडे बघितला रे, सगळा एरिया बघितला, पण कुठेच नाही दिसला देवाभाई. मी पण त्या बाजूला सगळं शोधलं, देवाचा पत्ताच नाहीये. नक्की हाच एरिया आहे ना, का आपण चुकीच्या एरियात शोधतोय? अरे नाही भाई, हाच एरिया आहे ना. त्या पोरांनी सांगितलेला. ती पोरं नाही मिस्टेक करायची. सत्या यार काय करायचं मग? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, एक एक दिवस संपतोय. सत्य कबीर, गुड न्यूज आहे. आधी हे भेटला का भाई? अरे मग सांग ना कुठे तो, त्याला घेऊन येऊ आपण. अरे हो हो सत्या, सत्या एक मिनिट, त्यांना श्वास तर घेऊ दे, थकलेत बघ किती. देवाचा मोबाईल, जो माणूस स्ट्रेस करत होता ना, त्याचा फोन आला होता. 20 मिनिटापूर्वी देवाच्या मोबाईलवरून कॉल गेलाय आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळालंय. अरे काय सांगतो, काय बोलतो तू? येस, हे ते लोकेशन. आता आपल्याला या मॅपनुसार जावं लागणार आहे. येस सर. ही संधी आपण सोडता कामा नये. चला चल ये गप्पर. बाबा आता आपण आधी जसे राहायचो ना, सगळे छान एकत्र, तसंच राहायचं. हा, अजिबात नाही भांडायचं. अजिबात नाही भांडणार आपण. राधा, आपण ना तू बोलशील तसंच करणार. हा नाही, तू असं म्हणशील आणि उद्या परत मला सोडून कुठेतरी निघून गेलास तर? नाही नाही, ते म्हणतात ना, आपली माणसं आपल्यापासून दूर गेल्यावरच त्यांची किंमत कळते. माझी आई मी गमावली, आता मला माझ्या बाबांना गमवायचं नाहीये. नाही ना जाणार तू बाबा? हे राधा, आपण तुला सोडून कुठेच जाणार नाही. तुला आपल्यावर भरोसा नाही का? माझी आई पण अशीच म्हणाली होती आणि मला सोडून निघून गेली. नाही राधा, आपण तुला सोडून ना कुठेच जाणार नाही. बाबा आता तू मला न सांगता काही करायचं नाही आणि कुठेही जाणार नाहीयेस. कुठेच नाही जाणार आपण तुला सोडून. राधा, प्रॉमिस? प्रॉमिस. आय थिंक हेच घर आहे. सर एकदा परत कन्फर्म करा ना. हा म्हणजे कसली रिक्स नको आपल्याला. अरे नाही, हे काय? हा सत्या, हेच घर आहे. चल चल. गब्बर, उघड.